मित्रांनो नमस्कार. एमपीएससीची खूप मोठी मेगा भरती होणार आहे. गट क ची एक्झाम आहे, एमपीएससीच्या मार्फत घेतले जाणार आहे. त्याच्यामध्ये तलाठ्यापासून तर वरचे जे पद आहेत ते सर्व याच्यामध्ये असणार आहे. 5700 ची ऍड आपल्याला तुम्हाला आता दिसते, पण काही दिवसानंतर बरेच सारे संवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे की बरेच सारे संवर्ग त्याच्यामध्ये ऍड होतील आणि या ज्या पोस्ट आहे 5000 वरून 10000 पर्यंतही जाऊ शकतात, 15000 पर्यंत जाऊ शकतात. मग ही जी काही मेगा भरती आहे या मेगा भरतीचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. ही खूप मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, एवढी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. जर्नी सिंपल आहे, सोपी आहे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, पोस्ट आहे. ज्याला हे कॉम्बिनेशन साधता आलं, ज्याला हे करता आलं आणि ज्याला टायमिंग साधता आलं त्यांनी पोस्ट घेतली. आता जी टायमिंग आहे हा टायमिंग साधून जा. टायमिंग वर ज्या गोष्टी आहेत 90 दिवस बाकी आहेत, या 90 दिवसामध्ये कशा पद्धतीने किती ताकदीने प्रिपरेशन केली पाहिजे त्या ताकदीने दिवस रात्र एक करून तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता नेमकं कशा पद्धतीने काय काय आहेत, कोणते कोणते संवर्ग आहेत त्या संदर्भात पहिली थोडी चर्चा करू आणि मग नंतर तुम्हाला जी स्ट्रॅटेजी आहे, हे एक्झाम पास करण्यासाठी काय लागतं, कशा पद्धतीने कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे आणि कोणते विषय व्यवस्थित ताकदीने केले पाहिजे यावर चर्चा करणार आहोत. जेणेकरून एक्झाम निघाली पाहिजे, प्रिलिम मेन्स पण कव्हर झाली पाहिजे, अशा ताकदीने ते प्रिपरेशन करायचे आहे. आता याच्यामध्ये लिपिक टंक लेखक याचे एकूण 3137 पदं आहेत. हे तुम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर तुम्हाला काय आहे याच्यामध्ये, हे पहिलं पद झालं. दुसरं काय आहे, संवर्ग ऍड केलेले आहेत. ग्राम महसूल अधिकारी त्याला तलाठी म्हणतो, त्याचे 1500 पदं आहेत. सहाय्यक मोटार वाहक याची 461 पदं आहेत. आपण त्याला आरटीओ म्हणतो, तुम्ही आरटीओ म्हणतो ना, आरटीओ हा जो आरटीओ आहे त्याचे 461 पदं आहेत. टॅक्स असिस्टंट याचे 282 पदं आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याचे 254 पदं आहेत. सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ अभिलेखापाल, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक यांचे 11, 11, 9, 3 असे एकूण 5707 पदं तुम्हाला एवढी मोठी भरती त्याची असणार आहे. याची जर डेट बघितली तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 5 ऑगस्ट आहे. अजून खूप वेळ आहे. तुम्ही आता याचा फॉर्म आजच भरून ठेवा. तुम्हाला पाहिजे ते सेंटर पण मिळू शकतं. त्याच्यामुळे काय आहे, आत्ताच घ्या, नंतर गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे काय आहे, आत्तापासून फॉर्म भरायला सुरुवात करा. जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असेल तर डिटेल भरायचं आहे ते आत्तापासून भरून घ्या. 1-2 दिवसामध्ये कंप्लीट करा. खूप महत्वाचं आहे, खूप मोठी ऍड आहे, खूप मोठा चान्स आहे. आत्ताच केलं पाहिजे. जर केलं तर हे काय आहे, लाईफ बदलू शकते. अशा पद्धतीच्या पोस्ट तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर काय आहे, या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने जे काही शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे, 8 ऑगस्ट 2026 मध्ये तुम्हाला तो भरायचा आहे. ठीक आहे. आता चर्चा करू आपण एक्झॅक्टली की ही जी काही एक्झाम आहे, या एक्झामला क्रॅक करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर या पूर्वपरीक्षेमध्ये आहे काय नेमकं. जर पूर्वपरीक्षेचा विचार केला, ही जी पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेमध्ये नेमकं आहे काय, पूर्वपरीक्षेमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत याच्यावर चर्चा केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या विषयाला काय महत्व द्यायचं आहे जेणेकरून आपला रिझल्ट आला पाहिजे. आता पूर्वपरीक्षेचा विचार केला तर एकूण तुम्हाला काय आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, तिथं जॉग्राफी आहे, इथं पॉलिटी आहे, इथं इकॉनॉमी आहे, इथं सायन्स आहे, इथं करंट आहे, इथं काय आहे, इथं मॅथ आणि रिझनिंग आहे. ठीक आहे. एवढे विषय तुम्हाला तिथं अभ्यासायचे आहेत. आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स आहेत, जॉग्राफीचे 10 क्वेश्चन आहेत, पॉलिटीचे 15 क्वेश्चन आहेत, इकॉनॉमीचे 15 क्वेश्चन आहेत, सायन्सचे 15 क्वेश्चन आहेत, करंटचे 15 क्वेश्चन आहेत, मॅथ रिझनिंगचे 20 क्वेश्चन आहेत. असे एकूण 100 क्वेश्चनचा तो पेपर असतो आणि ह्या 100 पैकी तुमचं मेरिट लागणार आहे. मग सर हे जे काही 100चं जे काही मेरिट आहे, मेरिट किती लागतं याच्यामध्ये, सपोज मी एक्झाम्पल म्हणतो की 50% जास्त मेरिट लागतो. 50% पेपरवर डिपेंड राहतं. 50% जास्त मेरिट लागतो म्हणजे 50+ मार्क तुम्हाला पाहिजे. 50+ क्वेश्चन तुमचे करेक्ट झाले पाहिजे. 50+ क्वेश्चन तुमचे करेक्ट झाले पाहिजे. एवढं तुमचं प्रिपरेशन असली पाहिजे. मग आता नेमकं मी करू काय, कशा पद्धतीने प्रिपरेशन केल्यानंतर माझा लिस्टमध्ये म्हणजे पूर्वपरीक्षा पास होईल. मित्रांनो, खूप मोठा अनुभव सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. आयुष्यात जर तुम्हाला प्रिलिम नापास व्हायची नसेल तर काही गोष्टी तुम्हाला आवर्जून केल्या गेल्या पाहिजे.
काही गोष्टीवर एवढी कमांड घेतली गेली पाहिजे की त्याच्यामध्ये झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला घेतला तर तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे, त्या विषयाचा क्वेश्चनच चुकला नाही पाहिजे, एवढ्या ताकदीने ते विषय करायचे असतात. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आम्ही युपीएससी मध्ये जेव्हा आम्ही दिल्लीला होतो त्या युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये सेम पद्धतीने फॉलो करत होतो. तर नेमकं करावं काय लागतं लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही सब्जेक्ट आहे जे आपल्याला चूज करावं लागतात की ज्याच्यामध्ये बदल कधी होणार नाही, त्याच्यामध्ये 100% शुअरिटी आहे की मला मार्क्स मिळतील. मग ते विषय कोणते आहेत तर तुम्हाला लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की ते विषय जे आहेत ते विषय चूज करताना एक गोष्ट पाळल्या गेली पाहिजे की काय आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे आणि हिस्ट्री आहे. हे जे 4 विषय आहेत, या 4 विषयाचे एकूण क्वेश्चन किती आहेत? एकूण क्वेश्चन किती आहेत? 50 क्वेश्चन विचारले जातात. आणि या 50 क्वेश्चन जे आहेत, या 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती क्वेश्चन करेक्ट करायचे आहेत? तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन तुमचे करेक्ट आले पाहिजे. एवढ्या ताकदीची प्रिपरेशन तुम्हाला फक्त या 4 विषयाची करायची आहे. का बरं या 4 विषयाची करायची आहे, बाकीच्या विषयाची का करायची नाही? या विषयामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये बदल होत नाही. याच्यामधला जो सिलेबस आहे हा स्टॅटिक आहे. याच्यामध्ये करंट जोडून तुम्हाला जे काय उत्तरं जी आहेत ती चुकवण्याचा चान्स इथे खूप कमी आहे. जिओग्राफीचे क्वेश्चन मुलांचे चुकत नाही, पॉलिटीचे क्वेश्चन तुमचे चुकत नाहीत, जिओग्राफीची, पॉलिटीचे, इकॉनॉमीचे क्वेश्चन तुम्हाला चुकत नाही, कारण सिलेबस स्टॅटिक आहे, डायनॅमिक सिलेबस नाहीये, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखा सिलेबस नाहीये. जर कन्सेप्ट क्लिअर असतील, फॅक्ट्स असतील तर तुम्हाला याच्यावर मॅक्झिमम मार्क्स घेता येतात. काही एक्झाम मध्ये तो इकडे तिकडे केला तरी पण तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे. त्यांनी किती टप काढला, जिओग्राफीचा किती टप काढला, हिस्ट्रीचा किती टप काढला, इकॉनॉमीचा किती टप काढला, तरी तुम्हाला मार्क्स आले पाहिजे. एवढी लेवल तुमची वाढवून ठेवा. तुमची लेवल एवढी मॅच करा त्या आयोगाच्या जो काही पेपर सेट करणारा व्यक्ती आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीची एवढी ताकदीने फ्रिक्वेन्सी मॅच करा की त्यांनी किती आउट ऑफ बॉक्स जर क्वेश्चन विचारला तरी पण तो तुमची जी काही बॉक्स आहे त्या बॉक्सच्या आतमध्ये असला पाहिजे. एवढ्या ताकदीची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. म्हणजे हे जे 50 क्वेश्चन आहेत त्या 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती 40 मिळाले पाहिजे. 100% मिळाले पाहिजे. 40 पेक्षा जास्त असेल तर बेटरच आहे, पण 40 पेक्षा आपल्याला 39 चालत नाही. मग दिवस रात्र म्हणजे 2 महिने तुम्ही हे 4 विषय जे आहेत एवढे ताकदीने करा की तुम्ही त्याला दिवस रात्र समर्पित करा. त्याच्यानंतर विषय कोणते राहिले? त्याच्यानंतर सायन्स आहे, करंट आहे आणि मॅथ रिझनिंग आहे. हे जे 3 विषय आहेत कोणते? एक आहे सायन्स, त्याच्यानंतर दुसरा आहे त्याच्यामध्ये करंट, तिसरा आहे त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंग. या सायन्स म्हणजे प्रिपरेशन अशी करा, एकदम स्मार्ट पद्धतीने प्रिपरेशन करा. जे काही आतापर्यंत क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे त्याला हाय यील्डिंग टॉपिक म्हणतो है ना. हे जे हाय यील्डिंग टॉपिक आहेत ते हाय यील्डिंग टॉपिक सायन्सचे करा. करंट अफेअर कशावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत, आतापर्यंत 4-5 क्वेश्चन पेपर व्यवस्थित पद्धतीने बघा आणि कुठून क्वेश्चन विचारतो, कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतो त्याच्यावर डील करा. तिथून तुम्हाला काय क्वेश्चन मिळतील. आणि मॅथ अँड रिझनिंग काही सिलेक्टेड, मला मॅथ जमतंय, मला रिझनिंग जमत नाही, मला रिझनिंग जमतंय, मला मॅथ जमत नाही, मग एक स्किप करा आणि एकच पकडून ठेवा तरी चालेल. पण काय आहे त्या विदिन टाइममध्ये तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. मग काय करायचं आहे, इथून आपल्याला थोडेसे क्वेश्चन तिथून पण घ्यायचे आहेत. जर तुम्ही हे जर 40 इथं तुम्हाला मिळवले, याच्यापैकी 40 शुअर झाले तुमच्या. आता काय झालेलं आहे की तुम्ही एक बघा, तुमचे जे 40 क्वेश्चन आहेत ते 40 क्वेश्चन तुमचे फिक्स झालेत. आता 40 आले आहेत आपल्याजवळ. आता आपल्याला ऍड करायचे आहेत ते म्हणजे सायन्स, करंट आणि मॅथ्सचे. आता हे सायन्सचे जे 15 क्वेश्चन आहेत, या 15 क्वेश्चन पैकी मी फक्त म्हणतो की तुम्हाला 5च मिळतील. किती? फक्त मला 5च मिळवायचे आहेत. हे जे करंट आहेत या 15 पैकी फक्त मला 5च मिळवायचे आहेत. ठीक आहे. हे जे काही मॅथ रिझनिंगचे 20 क्वेश्चन आहेत, या 20 पैकी मला 7च मिळवायचे आहेत. मग माझा कट ऑफ किती झाला, माझे मार्क्स किती झाले? माझे मार्क्स झाले 57. हे जे 57 आहे आणि हे जी काही फिगर आहे ती सफिशियंट आहे तुमची प्रिलिम पास करण्यासाठी. मी खूप कमी म्हटलेलं आहे. या 15 पैकी 5 नाही, याच्यापेक्षा तुम्ही 7ही पडतील, 8ही पडतील. इथे काय ह्या 15 पैकी तुम्हाला किती आहे? 5 नाही, 7ही पडतील, 8ही पडतील. हे 20 जे आहेत या 20 पैकी तुम्हाला 10ही करेक्ट येऊ शकतात. तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने आतापासून प्रॅक्टिस केली, आतापासून रिव्हिजन केली तर ह्या गोष्टी शक्य आहेत. मग हा जो काही आकडा आहे, हा आकडा अचूक कशाच्या भरोशावर केला आपण? आपलं जो काही फाउंडेशन होतं ते फाउंडेशन काय होतं? हे काही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आहे. हे जे 4 सब्जेक्ट आहेत, हे 4 सब्जेक्ट तुमच्या जहन मध्ये पाहिजे, तुमच्या डोक्यात पाहिजे. दिवस रात्र तुम्ही त्याचा
म्हणजे त्याला ओढून झोपलं पाहिजे की कोणीही काही विचारू द्या, तुम्हाला त्याच्याबद्दल काय आहे डिटेलमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. अशा ताकदीचं प्रिपरेशन तुमचं या 4 विषयाचं. आणि हे जे विषय आहेत, हे जे काही 3 विषय सांगितलेले आहेत, हे डायनामिक आहेत, हे कधीही बदलू शकतात, हे तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात. त्याच्यामध्ये हिस्ट्री पण आहे, हिस्ट्री पण तुम्हाला कधीही कोणती फॅक्ट विचारू शकतो. पण काय आहे, तुम्हाला ते जे सोर्सेस आहेत जिथून तो विचारतो ते सर्व सोर्सेस करून तुम्हाला काय करायचं आहे, याचा फाडशा पाडायचा आहे. इतक्या ताकदीची तुमची प्रिपरेशन असली पाहिजे. मग आता लक्षात ठेवा, आता हे जे काय आहेत याच्यामध्ये चॅलेंजिंग कोण आहे? याच्यामध्ये चॅलेंजिंग 2 गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत, 1, 2 आणि 3. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे जे आहेत हे 4 तुम्हाला कमांड घ्यायचीच आहेत. पण चॅलेंज कुठं आहे, तुमचा रिझल्ट कुठं जाणार आहे हे तुम्हाला सांगतो. रिझल्ट जाणार आहे तुमचा सायन्स मध्ये, तुमचा जाणार आहे मॅथ आणि रिझनिंग मध्ये, आणि तुमचा जाणार आहे करंट मध्ये. हे जे 3 विषय आहेत हे 3 विषय एवढे ताकदीने करून ठेवा. हे पण ताकदीनेच करा. असं नाही की ते ताकदीने केल्यानंतर ह्याला सोडून द्यायचं नाही. तुमचा रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला याचा मदत घ्यावीच लागेल. मग सायन्स जो आहे, सायन्स हा 15 मार्कासाठी आहे. इथं तुम्हाला 15 मार्कासाठी दिसतो ना, तर तुम्हाला तो मेन्स मध्ये 20 क्वेश्चन आहेत त्याचे. इथं 15 क्वेश्चन आहेत. किती आहेत? इथं 15 क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला मेन्स मध्ये त्याचे 20 क्वेश्चन आहेत. मॅथ रिझनिंग तुम्हाला मेन्स मध्ये त्याचे पण तुम्हाला किती आहे, इथं 15, इथं किती आहेत, इथं 20 क्वेश्चन आहेत, आणि तिथं पण तुम्हाला 15 क्वेश्चन आहेत. तिथं तुम्हाला 15 क्वेश्चन पाहायला मिळतात. करंटचे तुम्हाला 15 इथं आहेत, तिथं तुम्हाला 15 क्वेश्चन पाहायला मिळतात. मग काय आहे, तुम्हाला सर्वात जास्त भर कुठं द्यायची आहे, तुम्हाला याच्यावर द्यायची आहे. कारण मेन्स मध्ये तुमचा रिझल्ट काढण्याचं काम पण हे 3च विषय करत असतात. म्हणून या 3 विषयाला तुम्हाला शेवटपर्यंत, प्रिलिम पासून तर मेन्स पर्यंत दररोज रिवाइज करायचं आहे. आणि तुमचं जे सक्सेसचं गमक आहे, ते सक्सेसचं गमक कशामध्ये आहे, रिव्हिजन करण्यात, आणि जे काही PYQ आहेत ते PYQ सॉल्व्ह करण्यात. जे PYQ आहेत ते PYQ तोंडपाठ पाहिजे. खूप सारे PYQ रिपीट होतात. PYQ चे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनवर काम करा. प्रत्येक ऑप्शन, आणखी ऑप्शनवरून क्वेश्चन बनवतात, म्हणून तुम्हाला PYQ माहित पाहिजे. आणि तुम्ही काय दिलं पाहिजे, खूप साऱ्या टेस्ट दिल्या पाहिजे, जेणेकरून काय आहे, तुमच्या ज्या सिली मिस्टेक आहे, तुमचं टायमिंगचं जे रिदम आहे ते टायमिंगचं रिदम मॅच झालं पाहिजे. टायमिंग खूप महत्वाचा रोल इथं प्ले करतो, है ना. एक लक्षात घ्या, टायमिंग जो आहे हा टायमिंग इथं खूप मोठा रोल प्ले करतो. टाइमचा जो फॅक्टर आहे हा तुम्हाला कंबाईन मध्ये पाहायला मिळतो. कंबाईन ज्या एक्झाम आहेत, सी असेल किंवा बी असेल, याच्यामध्ये जो टाइम आहे तो टाइम खूप मोठा फॅक्टर आहे. या टाइमवर तुम्हाला मात करायची आहे. मग टाइमवर जर मात करायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे, टेस्ट तुम्हाला कमीत कमी, मी सांगतो आतापासून, जर तुम्ही आता 90 दिवस बाकी आहेत, 90 दिवसामध्ये तुम्ही किती टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजे, तर 90 दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 25 ते 30 टेस्ट ह्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. आणि PYQ किती केले पाहिजे, जेवढं काही बुक आहे ना, जे काही बुक आहे PYQचं, ते PYQचं बुक तुमचं असं 3-4 वेळेस, 3 ते 4 वेळेस तुमचं रटून झालं पाहिजे, तुमचं सारून झालं पाहिजे, तुमचे क्वेश्चन पाहून झाले पाहिजे. इतक्या स्पीडने तुम्हाला ह्या 90 दिवसासाठी मध्ये या सर्व गोष्टी करायच्या. PYQचं आहे ना, ते किती 27,000 30,000 जे काही पुस्तक जे PYQ आहेत, त्या PYQचं तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. PYQ प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज 25 ते 30 टेस्ट सिरीज सर्व हातात घालून घाला. या टेस्ट सिरीजचा फायदा असा होतो की टेस्ट सिरीज मध्ये जे काही क्वेश्चन विचारणारे लोक आहेत, जे काही टेस्ट सिरीज काढणारे आहेत, ते करंट कव्हर करतात. तुम्हाला सायन्स जे आहे ते सायन्स काय करतात, वेगवेगळे सायन्सचे क्वेश्चन टाकतात, ते क्वेश्चन पण तिथे डील होऊन जातात. आणि मॅथ आणि रिजनिंगची जी प्रॅक्टिस आहे, किती स्पीडने करायचं याची पण प्रॅक्टिस तुम्हाला तिथं होऊन जाते. मग टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे. सोबतच तुम्हाला काय आहे, सायन्स, करंट आणि मॅथ अँड रिजनिंग याच्यावर खूप जास्त भर द्यायचा आहे. प्रिलिमवर आहे आणि मेन्सला पण आहे, म्हणून खूप ताकदीने याची प्रिपरेशन करायची आहे. जर तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे ताकदीने करून ठेवलेले असतील, आता करून ठेवलेले असतील आणि आजही केले नसतील, तर आजपासून कामाला लागा, ते ताकदीने करा. आणि मग हे जे 3 विषय आहेत या विषयाला जोरात प्रिपरेशन करायला लागा. तुमचा रिझल्ट कुठंच गेला नाहीये. मी तुम्हाला 57 मार्काचं सांगितलं, 57 क्वेश्चन सांगितलेले होते. तुम्हाला किती 57 क्वेश्चन सांगितलेले होते. मी तर म्हणतो तुम्हाला ते 65 पण मिळू शकतात. इतक्या ताकदीची प्रिपरेशन जर तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने केली तर ती होणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करा. आता मला जुळण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. सायन्स जो आहे, जे जनरल सायन्स आहे, ते जनरल सायन्स आजकाल जर विचार केला, जनरल सायन्सचा जर विचार केला, जनरल सायन्स
आयोग जर विचारतो, आता आयोग जे काही टिपिकल ओल्ड फॅशनचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन तू विचारत नाही. जुन्या पद्धतीचे जे झालं ते जुन्या पद्धती सर्व तो विसरून गेला. आता जुन्या पद्धतीचं राहिलं नाही, त्याची डेप्थ वाढलेली आहे. एवढ्या डेप्थवर गेलेला आहे की सहसा मागच्या वेळेचा जो ओबिलियाचा क्वेश्चन होता मेन्समध्ये आलेला, तो साधा क्वेश्चन होता, पण तो तुम्हाला कोणाच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. मी तुम्हाला रेफरन्स दिलेला होता की आयोगाला हे पाठवा. बऱ्याच साऱ्या लोकांनी उत्तर चुकीची दिली, पण आयोगाला हे पाठवा की हे सिफर आहे. मी माझ्या ज्या बुक्स आहेत त्या बुकची तुम्हाला रेफरन्स पण दाखवलेला आहे की मी हे बुक्स स्टँडर्ड बुक मधून काढलेले आहेत. हे जे नोट्स होत्या माझ्या त्या नोट्स आहेत, कोतवालचं पुस्तक आहे, तिथून मी पाठवलं की काय हा क्वेश्चन चुकलेला आहे, हा बदलून घ्या. म्हणजे सिंपल सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही तुमचे आतापर्यंत ट्रॅडिशनल जे काही पुस्तक आहे त्याच्यामधून क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही, तो आता आणखी डेप्थ मध्ये जातोय. तुम्हाला मग करताना जे काही विषय आहे, सायन्स जो विषय आहे हा डेप्थ मध्येच करावा लागेल. करताना विषय समजून घेताना तो इंग्लिश मध्ये समजून घ्या. मोस्टली इंग्लिश मराठी मिक्स असलं पाहिजे. इंग्लिश मराठी जर मिक्स असेल तर तुम्हाला तो खूप इझी पद्धतीने समजेल. मराठी म्हटलं की तो रटाळावाना होऊन जातो. मराठीला आता सायन्स हा विषय ऍक्च्युली इंग्लिश मधला आहे आणि त्याला मराठीत सांगसान तर खूप विचित्र विषय होऊन जातो, तुम्हाला तो समजणार नाही. सायन्सचे आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी सायन्स ग्रॅज्युएट आहेत, त्यांना या टर्मिनॉलॉजी माहितीच आहे, ऑलरेडी माहिती आहे, त्यांना मराठीत पाठ करण्याला त्रास होऊन जातो. मग सायन्स ग्रॅज्युएट आहेत, जे काही आर्ट्सवाले विद्यार्थी आहेत त्यांना पण तुम्हाला ते विषय आहे हा ऍक्च्युली सायन्स मधला आहे, तुम्हाला तो मराठीमध्ये गफलत करू शकतो. म्हणून तुम्ही सायन्स हा विषय काय करायचा आहे तो इंग्लिशमध्ये समजून घ्यायचा आहे. म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये मिक्स समजून घ्यायचा आहे. सहज इझी आहे, जास्त काही डोकं लागत नाही, सहज समजून जातो, शब्दही समजून जातात, अर्थही समजून जातो. प्रत्येक गोष्ट मराठी सांगतो ना त्याच्यामुळे समजून जातं. सोपं आहे, फक्त एवढंच आहे की तुम्हाला डेप्थ मध्ये करावं लागेल. आणि माझी जी काही बॅच असणार आहे त्या बॅचमध्ये मी तुम्हाला डेप्थ मध्ये शिकवणार आहे, डिटेलमध्ये. म्हणजे जीवाच्या उत्पत्तीपासून तर ऍडव्हान्स बायोटेक्नॉलॉजी पर्यंत प्रत्येक आस्पेक्ट मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. जेणेकरून तुमचा जो काही 20 क्वेश्चन्स आहेत, सॉरी जे 15 क्वेश्चन इथं विचारणार आहेत आणि मेन्स मध्ये जे 20 क्वेश्चन विचारणार आहेत ते सर्वचे सर्व इथूनच डील होतील. माझ्या लेक्चरच्या बाहेर असणार नाहीये, माझ्या नोट्सचं जाऊ दे, माझ्या लेक्चरच्या बाहेर नसणार आहे. नोट्समध्ये असणारच आहेत, पण नोट्सच्या बाहेर म्हणजे जे लेक्चर आहे ते लेक्चरमध्ये बी हे सर्व क्वेश्चन तुमचे डील होणार आहेत. एवढ्या ताकदीची ती तुमची जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन करून घेणार आहे. थँक्यू, धन्यवाद.